अंश तो परमेश्वरी भक्ती दत्ताची खरी गुहेत स्थान जरी बाजूला खोल दरी रूप ते त्यांचे जणू शिवशंकरा परी भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला भर दरबार भाविकांचा करूया उदो 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 अंबाबाईचा रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय शिवाचरे वृक्षवल्ली आम्हा वृक्षवल्ली आम्हा बक्षिले सुस्वरे आळवे ते बक्षिले सुस्वरे आळवे ते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे सभोवती समुद्राचा वेढा आहे आणि ही मध्ये मनोरी बेट आहे. अतिशय रम्य असं वातावरण आहे. वृक्ष आहे, वल्ली आहे, सौंदर्य आहे, निसर्ग आहे. आणि या नैसर्गिक अशा वातावरणामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी तेव्हा आम्हाला एका साधूची सेवा करायची. कारण कलियुगामध्ये अनेक महात्मे होऊन गेले. त्यापैकी मुख्य असणारे एक परमसिद्ध योगीराज गगनगिरी महाराज त्यांची तपश्चर्या या ठिकाणी तपस्थळ आहे. काही साधना इथं, काही दाजीपूरला, काही गगनबावडा आणि काही खोपोलीला. विठ्ठल विठ्ठल ज्या ज्या ठिकाणी साधूची पावलं लागली पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र तो कुळ पावन तो देश हरीचे दास जन्म घेते हरीचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश हरीचे दास जन्म घेते हरीचे दास जन्म घेते हरीचे दास जन्म घेते पवित्र आणि म्हणून या ठिकाणी हे क्षेत्र पवित्र आहे, काल पवित्र आहे आणि कार्य पवित्र आहे. काल विजयादशमी दसरा होता. आता कोजागिरी पौर्णिमा जवळ आलेली, त्याच्या पुढे दीपावलीचा उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल एक मालिकाच आहे. श्रावण महिन्यापासून सणांची मालिकाच आहे. पाडवा म्हणा, पोळा म्हणा, पुढे नागपंचमी म्हणा, पुढे मग गणेश चतुर्थी आहे, गोविंद आहे, गणपतीचा उत्सव झाला की नवरात्र आहे, नवरात्रीनंतर दसरा आहे, दसऱ्यानंतर कोजागिरी आणि त्याच्या पुढे दिवाळी. एकंदरीत सणाचं वातावरण आहे, उत्सवाचं वातावरण आहे. आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा विचार केला तर भारतीय संस्कृती आणि उत्सव किंवा सण याचं समीकरण आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म असू शकतात, पंथ असू शकतात, त्यांच्याही पद्धतीने काही सण ते साजरे करतात, पण वर्षातून एक किंवा दोन. विठ्ठल विठ्ठल आपल्या संस्कृतीचा विचार केला तर काही सण तुम्हाला आम्हाला ठाऊक पण नाहीत. आता कोकणाल्या माणसांना पोळा म्हटलं तर काही कळत नाही. हा घाटावरचा सण आहे बरं का पोळा. मग मी परवा व्हॉट्सअपला वाचलं, एका बाईने तिच्या नवऱ्याला सांगितलं आज कामाला जायचं नाही. तो म्हणला उठलो का रात्रीभर सगळी कामं सांगते, हे करा ते करा ते करा, आणि आज मला सांगते काही काम करू नका. काय भानगड आहे? आज काहीच काम करायचं नाही म्हणले, बसून राहा, आंघोळी करा, अमुक करा, तमुक करा, आणि मी तुमची पूजा करते म्हटली. तिने आरती आणली, त्याने विचारलं भानगड काय, आज माझी पूजा का? तर म्हणली आज एक सण आहे,
कसला सण? बैलाची पूजा करायचा. विठाला विठाला विठाला. आता पुढचं मी सांगत नाही. विठाला विठाला विठाला. सांगायचा मुद्दा असा आहे की आपले सण किती, तर सगळ्या सणांचा अभ्यास तुम्हाला आम्हाला नाही सांगता येणार. उत्तरेकडे ते काय त्याला म्हणतात, ते का महिलांचं एक असतं बरं काय, पूजा समुद्रावर येऊन करतात त्या छटपूजा. आता छटपूजा आपल्या महाराष्ट्रात लोकांना काय माहिती आहे? एकंदरीत सांगायचं असं आहे की धर्म एकच आहे, संस्कृती एकच आहे, पण विविधतेने नटलेले असल्यामुळे काही भागातले काही सण काही भागाला ठाऊकच नाहीत. विठाला विठाला. बरं, सण एवढे आहेत की वर्षातले दिवस कमी आणि सणांची संख्या अधिक आहे. विठोबाचे राज दिवाळी नित्यता दिवाळी, नित्यता दसरा म्हटलेला आहे. कसं आहे, काही सण आपण काही तिथीनुसार साजरे करतो. जसं काल विजयादशमी, आश्विन शुद्ध दशमी, विजयादशमी म्हणजे दसरा आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याचे काही तिथीला विशेषत्वाने असं वर्णन केलं जातं की या तिथीला आमका आमका सण. पण खऱ्या अर्थाने जर विचार केला तर काही सण काही तिथीला साजरे करावे, पण ज्या दिवशी जीवाला आनंद होतो, आलं लक्षात, जीवाला परमानंद होतो, मनाला आनंद होतो, समजायचं की आपल्यासाठी आजचा दिवस सणाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. एखादा सणाचा दिवस आला आणि एखाद्याच्या घरात दुर्घटना घडली तर त्याला सण साजरा करता येत नाही, त्याचं मन दुःखी असतं. खऱ्या अर्थाने मनाचा आनंद म्हणजे उत्सवाला सुरुवात आहे. पहिल्यांदा सणासाठी मन आनंदित व्हावं लागतं. आता कोटी धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, राम रंगी आत्मरंग रंगले, आत्मरंग रंगले रे, श्याम रंग रंगले राम रंग अर्थात उत्सव सण म्हणजे आनंद प्राप्त व्हावा लागतो. या संसारामध्ये दुःखाची व्याख्या फार मोठी. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग संसार दुःखरूप असेल तर याच्यामध्ये सण कसे काय साजरे करायचे हा एक प्रश्न आहे. अर्थात संसार दुःखरूप असला तरी सुद्धा या संसारामध्ये पण अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे याच संसारामध्ये सुख सुद्धा आहे, मात्र त्या सुखाचं वर्म कळलं पाहिजे. लक्षात घ्या मुद्दा. वर्म कळालं नाही तर तुम्हाला आनंद होणार नाही, वर्म कळावं लागतं. आणि म्हणून आनंद होणं एका अर्थाने उत्सव. आता दुसऱ्या अर्थाने विचार करू, मनाला आनंद झाला म्हणजे सण का हो? माता भगिनी समोर बसलेली आहेत, मला असं विचारायचं आहे, एखादी व्यक्ती वारली का आपण रडत असतो, हे दुःख आहे ना? तुकोबारायचं प्रमाण सांगतो म्हणजे मला अर्थ कळेल तुम्हाला, आपल्याला लवकर विचार करता येईल. अरे सासूसाठी रडे सोन,
सासूसाठी रडे सून. पुढचं पाठ आहे तुम्हाला. भाव अंतरीचा भिन्न. एखादी सासूबाई वारली तर सुनबाई रडते. हे रडते ते दुःख आहे का आनंद आहे? ओ विठाला काही भागात स्मशानामध्ये स्त्रिया पण जातात, आमच्या कोकणात जात नाहीत. एका भागात अशी पद्धत होती की सासूबाई वारली की सुनानी पदराडी वारा घालावा आणि तिच्या त्या प्रेतयात्रेबरोबर जावं. तर दोन सुना दोन्ही बाजूनी आणि ती प्रेतयात्रा चालली होती आणि ते रडणं चाललं होतं. आत्याबाई ओ ताला स्वरात असतं विठाला विठाला. सासूबाईचं वर्णन करीत करीत दोघी सुना त्या चाललेल्या आहेत. तेवढ्यात एकीचा स्वर बदली झाला आणि थोडे शब्द बदली झाले. काय तिचं लक्ष विचलित झालं. ती सासूबाई सासूबाई आत्याबाई करता करता काळ निळ ग काळ निळ ग. ती दुसरी म्हणते हिने आद्य कसा काही बाबा बदली केला. आतापर्यंत आत्याबाई आत्याबाई आता काळ निळ काय भानगड आहे. मग तिने पाहिलं तर ही वरती बघते. तिने वरती पाहिलं तर जांभळं पिकली होती आणि त्या जांभळाकडे पाहिल्याबरोबर काळ निळ ग काळ निळ. मग ही तिला सांगायला लागली येत्या येळ ग येत्या येळ. हिला पोचू आणि येताना जांभळं खाऊ. उठाला माझा दृष्टांत संपला. आता मला सांगा, आनंद एखादा मनुष्य वारला तरी दुसऱ्याला आनंद होतो. एखाद्याचा अपघात झाला, एखाद्याचं नुकसान झालं तरी दुसऱ्याला आनंद होतो. म्हणजे सण आहे का? तर हे चुकीचं आहे बाबा रे. तुका म्हणे सुख पराविया सुखे परमार्थ दुखवे अनेकांच्या दुःखे. विठाला दुसऱ्याच्या दुःखाने आनंद होणं हा सण नाही. सण हा सात्विक आनंद असावा. आणि दुसरी गोष्ट, आता आपल्या व्यवहारामध्ये अनेक क्षण आनंदाचे असतात, पण ते सण नाही, ते क्षणिक असतात. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि आभराची सावली जाईल रया. संसारातलं सुख हे नाशिवंत असतं, क्षणिक असतं. त्याच्यामुळे त्याचा सण साजरा करता येत नाही. सण त्याचा साजरा होतो की तो आनंद सात्विक असावा, विश्व कल्याणाचा असावा. आणि दुसरी गोष्ट, तो चिरंतर टिकणारा असावा की सण साजरा करता येतो. विठाला आणि म्हणून सध्याचं वातावरण हे उत्सवाचं सणांचं वातावरण आहे. अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा संतपर्या प्रकरणातील आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्या उल्लेख करतात सणांचा. महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये आजचा दिवस सणाचा आहे. मात्र ते सण दोन्ही सण एकत्रित केले महाराजांनी. दसरा दिवाळी तोची माझा सण. अर्थात दसऱ्याची तिथी वेगळी, दसऱ्याच्या कथा वेगळ्या. दिवाळीची तिथी वेगळी, दिवाळीच्या कथा वेगळ्या. मग दोन्ही सण एकत्रित कसे काय? थोडंसं संतांच्या वाङ्मयामध्ये ना एक वैशिष्ट्य असं आहे. अजून एक पहा, आता व्यवहारामध्ये आपली आई वेगळी आणि बाप वेगळा बरं का. एक आई असते, एकीला आई म्हणायचं आणि एकाला बाप म्हणायचं, बरोबर ना. संतांना तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय वे पतिता येते वालो, काय वे पतिता येते वालो, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा तुम्ही संत माय आणि बाप. आता अर्धे संत माय आणि अर्धे संत बाप असं नाही बरं का. संत एकच आहेत, पण ते आई पण आहेत आणि बाप पण आहेत. तसं या अभंगामध्ये दसरा आणि दिवाळी दोन्ही सण वेगवेगळे असले तरी महाराज म्हणतात की माझ्यासाठी दोन्ही सण आजचा दिवस एकत्रित आहेत. याचा अर्थ असा आहे की संतांचा सहवास, संतांची संगती, संतांची कृपा हे काही विशेष असं दिन आहे. चला आपल्या मुद्द्याकडे. आणि म्हणून या अभंगाचा सरळ असा अर्थ आहे तो दसरा दिवाळी तोची माझा सण. ज्या दिवशी मला संतांची भेट होईल, सखे संतजन किंवा सखे हरिजन भेटतील. अर्थात संतांच्या भेटीमध्ये काय प्राप्त होतं तर अमोप जोडिल्या पुण्याची राशी, भाग्याचा उदय, पुण्य फळले बहुता दिवसा, बरीच प्रमाण आहेत असो. किंवा
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. म्हणजे संतांच्या दर्शनाने त्यांच्या सहवासामध्ये पुण्याची प्राप्ती होते. बरं, पुण्य काय देतं? तर पुण्याच्या माध्यमातून जे प्राप्त होतं त्याचं नाव सुख आहे, आणि दुःख हे आपल्या पापाचं फळ आहे. काय तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे, आणि म्हणून आपल्या सुखांचे किंवा पापाचं प्रायश्चित्त दुःख आहे, पुण्याचं फळ सुख आहे. आणि म्हणून संतांच्या दर्शनाने अमोघ सुखाच्या पुण्याच्या राशी प्राप्त झाल्या, आणि त्या पुण्याच्या बळाने जे सुख प्राप्त झालं त्याचं वर्णन काय का? पार त्या सुखासी नाही आता. अर्थात जीवनामध्ये संतांच्या दर्शनाने काय परिवर्तन झालं, काय असं घडलं, तर महाराज म्हणतात की आजचा दिवस धन्य आहे. धन्य दिवस आजी झाला सोलियाचा, पिकली हे वाचा राम नामे. माझ्या वाचेला राम नामाचं पीक आलं. जसं तुकोबऱ्या सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. ज्या वेळेला आपल्या मुखातून देवाचं नामस्मरण सहज घडेल तर समजायचं आजच्या तो दिवस आपल्या जीवनातला धन्य दिवस आहे, आणि तोच दिवस आपल्या जीवनातला दसरा आहे, तोच दिवस आपल्या जीवनातला दिवाळी आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून संतांच्या कृपेने एवढं प्राप्त झाल्यानंतर आपल्यावरती त्यांचे उपकार आहेत, त्यातून उत्तराई व्हायचं असेल तर तुकोबा सांगतात, तुका म्हणे काय होऊ उत्तराई, जीव ठेवू पायी संतांची. त्यांच्या चरणावरती हा जीव अर्पण जरी केला तरी सुद्धा ते पूर्तता होणार नाही, परंतु आपल्याकडे देण्यासारखी एवढीच वस्तू आहे. म्हणून जीवदशा त्यांच्या पायावरती ठेवू, आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. अभंगाचा थोडक्यात सरळ असा अर्थ आपण पाहिला. यथामती थोडंसं चिंतन आपण करू. विठ्ठल विठ्ठल काल विजयादशमी दसरा होता, त्याच्या अगोदर 9 दिवस भगवती मातेचा आपला उत्सव, नवरात्राचा उत्सव होता. अर्थात मोठ्या आनंदाने संपूर्ण जगामध्ये हा सण साजरा होत आहे. अनेक प्रकारामध्ये, अनेक भागामध्ये वेगवेगळा प्रकार आहे. आपण जर बंगालला तिकडे कलकत्त्याला गेलो तर तिकडे देवीची कालिका मातेची उपासना केली जाते. उत्तरेकडे गेलो तर रामलीला चालते तिकडे. गुजरातला गेलं तर दांडिया रास गरबा. बँगलोरला तिकडे आपण जर पाहिलं तर कानडी नाटकं, ज्याला गीतांबिका, दुर्गांबिका किंवा देवी महात्म्य असे नाटकं असतात, त्यांची आटा म्हणतात त्याला. महाराष्ट्रामध्ये सगळंच आहे. महाराष्ट्र आपल्या पद्धतीने करतो, आणि ज्याला कोणाला जमत नाही त्यांचं आम्ही गरबा. गुजराती माणसं कमी, आपल्याला धावस जास्ती. विठाला पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये भगवती मातेचा जर उत्सव साजरा करायचा असेल तर त्याला प्रवान आहे. आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, हरिनाम संबळ, हरिनाम संबळ. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, अनेक संतांची प्रमाण आहेत. गोंधळ, भगवती मातेचा गोंधळ हा महाराष्ट्राचा प्रकार आहे. विठ्ठल विठ्ठल जशी तुम्ही आम्ही नवरात्र साजरी केली तशी साधू संतांनी पण नवरात्र साजरी केली. आता जरा म्हणू लागा, नवविध भक्तीच्या भक्तीच्या करोली नवरात्र, नवविध भक्तीच्या भक्तीच्या करोली नवरात्र. करोली पोटी पोटी मागेल जाल पुत्रा, घरी न सद्भावे सद्भावे अंधारीचा मित्रा. लंब सासरा
साधू संतांनी सुद्धा हा नवरात्रीचा उत्सव साजरा केला. प्रत्येकाचा प्रकार वेगळा असेल. कोणी कशाच्या, कोणी गोंधळ घेतला, कोणी जागरण केलं, कोणी काय केलं, दान धर्म वगैरे अनेक प्रकार आहेत. साधू संतांनी भक्तीच्या माध्यमातून नवविध भक्तीच्या करोडी नवरात्रा. आणि हो, नवरात्र हा सण तसा जगप्रसिद्ध आहे, जास्ती विस्तार करत नाही. अर्थात त्याची कथा मोठी, 2-3 कथा आहेत. एक कथा आपण रामलीलेकडून पाहिले तर रावणाचा वध केला आणि म्हणून आनंद दसऱ्याचा, अशी कथा आहे. आणि दुसरी कथा आहे भगवती मातेची, म्हणजे एक सुंदर चिंतन मार्कंडेय पुराणामध्ये आलेले आहे. विठ्ठल विठ्ठल. एका ऋषीने तपश्चर्या केली. मला वाटतं त्यांचं नाव रुभू सांगितलंय काहीतरी असो. आणि ते ऋषी तपश्चर्या करत असताना कसं आहे, तपश्चर्या हा साधनेतला सर्वोत्तम भाग आहे. आपल्या हरिपाठामध्ये 2 प्रमाण आहेत. तपे विन दैवत, दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. अजून एक प्रमाण आहे ज्याने तपश्चर्या. दुसरं प्रमाण आहे तपाचं फळ काय. आता बोला. तपाचे सामर्थ्य, तपाचे सामर्थ्य, प्रमाण आहेत. तपे विन दैवत, दिदिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. आणि दुसरं प्रमाण आहे तपाचे सामर्थ्य, तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की जीवाने तपश्चर्या करावी. तपाचं सामर्थ्य भागवतामध्ये या सृष्टीची रचना केली ती ब्रह्मदेवाने तपश्चर्या करून केली. तपबल रचई सृष्टी विधाता. असो, मोठी कथा आहे. असो. आणि म्हणून तपश्चर्या जो करतो त्याला मदत करावी. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, आणि घातली या भय नरकाचा दे. चांगल्या कार्याला सत्कार्याला मदत करावी, पण त्याला अडचण आणू नये. पण एका माऊलीने त्या ठिकाणी त्रास दिला. तिचं नाव असुर कन्या म्हटले, राक्षसाची मुलगी. आता राक्षसी जात नाही बरं का, राक्षसी जात नाही, राक्षस हा स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल
विनाकारण दुसऱ्याला त्रास देणं ही प्रवृत्ती म्हणजे राक्षसी वृत्ती आहे. चला आपल्या मुद्द्याकडे. ही राक्षस कन्या त्या ऋषींना त्रास देऊ लागली. त्यांनी विचार केला बाई माणूस आहे, कशाला आपण ते करायचं, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण ती रोज यायची, काय ना काहीतरी कुरापत काढायची, त्यांच्या साधनेमध्ये विघ्न आणायची. आता एकदा हिला काय सुचली बुद्धी, तर राक्षस लोकांना थोडंसं मायावी रूप धारण करता येतं. ही राक्षसाची मुलगी होती, हिने काय केलं, हिने रूप पालटलं. आता ही होती बाई, पण तिने रूप घेतलं म्हशीचं. कोणाचं रूप घेतलं? म्हशीचं. आता मला असं विचारायचंय, बाई चांगली का म्हैस चांगली? चांगली कोण, बाई का म्हैस? बोला आता. विठाला माफ करा, एक मी थोडं दिंडीमध्ये बऱ्याचशा महिला असतात ना, त्यांच्या मुखातून ऐकले, कधी कधी गमतीने एकीमेकीला म्हणतात, एकीमेकीला बाया म्हणतात, बुवा नाही म्हणत बरं का. असं माझं मत नाही, फक्त मी ऐकलेलं आहे. ते कधी कधी गमतीने म्हणतात एकीमेकीला, काय ग विठाला विठाला. म्हणजे एखाद्या बाईला म्हैस म्हटलं तर तिला राग येतो. मग मला सांगा, ही बाई होती आणि म्हशीचं रूप घेतलं, ही किती शानी असेल हो. हा, हिचा सत्कारच करायला पाहिजे इंदोरीकरला आणून. विठाला विठाला. आता तिने म्हशीचं रूप घेतलं आणि त्या ऋषीला त्रास देऊ लागले. मग शेवटी त्यांनी बिचारीने विचार केला की रोज त्रास देते, आता हिने अतिरेक केला. मग त्यांनी थोडासा शाप दिला, म्हणलं हे बघा, तू विनाकारण मला त्रास देते, आज तू म्हशीचं रूप घेतलं, एवढं तुला आवडलंय ना, तर तथाच तू, तशीच तू. मग मात्र हिला पश्चाताप झाला, ती प्रार्थना करू लागली. मग त्या ऋषीने सांगितलं, रंभासूर नावाच्या राक्षसापासून तुला एक मुलगा होईल. अर्थात तो मुलगा म्हशीच्या रूपात म्हणजे रेडा असेल, टोनगा. आणि तो मुलगा तुला झाला, मग तुला पुन्हा पुढचं तुझं म्हणजे गती चांगली आहे. चला आपल्या बुद्ध्याकडे. तिला त्या राक्षसापासून मुलगा झाला, तो रेड्याच्या रूपात होता आणि त्याचं नाव महिषासूर. विठाला विठाला. त्याने तपश्चर्या केली, त्याला देव प्रसन्न झाला आणि त्याने वरदान असं मागितलं की जगातल्या कुठल्याही पुरुषाच्या हातून मला मरण नको. आता वरदान मिळालं, मंत्रीपद मिळालं की माणसाला पावर वाढते बरं का. विठाला विठाला विठाला. त्या महिषासुराने एवढा त्रास दिला, राहिले यज्ञ मोडिले, कीर्तने पळाले, ब्राह्मण दैत्याविनी, अशी अवस्था झाली. आणि मग आता काय करावं, देवाधिकारी विचार केला, याला मारायला जावं तर जगातल्या कुठल्याही पुरुषाच्या हातून याला मरण नाही. आता याला मारायचं तर बाई माणसाच्या हातून मारावं लागेल. पण याला मारणे बलवान बाई असली पाहिजे ना. किती बलवान आहे. एवढ्या बलवान राक्षसाला मारण्यासाठी एखादी माऊली, एखादी स्त्री असेल, बाई माणूस असेल तर ती सुद्धा बलवान असली पाहिजे. मग सगळ्यांनी विचार केला की अशी बलवान स्त्री कोण आहे, तर भगवंत हा कधी आई होतो, कधी बाप होतो. एक निर्गुण तत्वापासून कधी अनेक प्रकारची रूपे, अनंत रूपे, अनंत वेशी. आता विस्तार करत नाही, तर आपण म्हणतो ना, ये ग विठाबाई माझी पंढरीचे आई. आता पंढरीची विठाबाई, पांडुरंगाचं मंदिर पाहिले आपण, रुक्मिणीचं पाहिलं, पण विठाबाईचं मंदिर मी अजून पाहिलं नाही. तुम्ही पाहिलं कोणी? मग विठाबाई कोण? तोच पांडुरंग, तोच आई. विठाला विठाला. आणि म्हणून ते अनादि तत्व, तो परमात्मा आईच्या रूपाने प्रगट व्हावा. आणि म्हणून सर्व देवानी, मगाशी मी सांगितलं, तपश्चर्या केल्याशिवाय देव प्रसन्न होणार नाही. मग सगळे देव तपाला बसले आणि आपण त्यांना घटी बसवतो. बरोबर आहे ना. आपण म्हणतो देव घटी बसले, देव घटी बसले, याचा अर्थ देव तपाला बसले. आणि मग काही भागात अशी पद्धत आहे की एकदा घटस्थापना झाली का देवळात घंटा वाजवायचा नाही. का? घंटा वाजवलं की देवाला उठावं लागतं. घंटा वाजवली की देवाला उठावं लागतं. आणि देव तपाला बसलाय, त्याला त्रास होऊ नये म्हणून काही लोक रस्सीने घंटा बांधून ठेवतात. बरोबर का. विठाला विठाला. आणि मग सगळ्या ऋषी मुनींनी तपश्चर्या करताना त्यांनी त्या अनादि तत्वाला, त्या आदिशक्तीला प्रार्थना केली की त्या आदिशक्तीचा उदय व्हावा, ती प्रगट व्हावी. आणि म्हणून त्यांचं एक घोषवाक्य, जसं आपण म्हणतो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल,
तसं त्यांचं एक घोषवाक्य आहे. काय घोषवाक्य आहे? उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊली हो. उष्णता खूप आहे, थोडासा आवाज बसलेला आहे. आमचा आवाज बसला तरी आम्हाला फिकीर नाही, कारण कोकिळेचा स्वर तुमच्याकडे, आमच्याकडे कावळ्याचा आहे. हरी हरी. मग आता म्हणू लागा बरं गाडी. स्वर्गमृत शास्त्र पुराणे अनुवादी तुझा बोल कृष्णाबाई माऊली बोला. या राक्षसाला मारण्यासाठी त्या आईने प्रगट व्हावं, तिचा उदय व्हावा आणि म्हणून प्रार्थना केली, तपश्चर्या केली आणि सगळ्या देवादिकांची ऋषीमुनीची प्रार्थना त्या दैवताने ऐकून घेतली आणि ती देवी प्रगट झाली. अनादि निर्गुण प्रगटली आध्यात्मिक अर्थ जर आपण बाजूला ठेवू, भवानी माता प्रगट झाली कशासाठी? राक्षसाला मारण्यासाठी. महिषासुर नावाचा जो राक्षस, ज्याची आपण कथा पाहतोय, की त्या राक्षसाचं आणि भगवती मातेचं युद्ध 9 दिवस आणि नवरात्र चाललं, अखंड चाललं. आता या 9 दिवस भगवती माता रक्ताने माखलेली होती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून 9 दिवस 9 रात्र अखंड युद्ध चाललं आणि 10व्या दिवशी विजयादशमीला त्या राक्षसाचा वध केला आणि या विश्वावरती अधर्माचा पराजय होऊन धर्माचा विजय झाला. विजयादशमी त्याला म्हणतात दसरा. विठ्ठला विठ्ठला. आता धावत्या कथा सांगतो बरं का. आता नवरात्रीची झाली, आता दसऱ्याची सांगतो. विठ्ठला विठ्ठला. दसऱ्याला बऱ्याच घटना. पांडवांनी आपली शस्त्र बाहेर काढली, सज्ज केली वगैरे. दसऱ्याचा दिवस बरेच कथा आहेत, चला आपल्या मुद्द्याकडं. पण मुख्य कथा असा आहे की दसऱ्याला आपण सोनं का वाटतो, तर एक वरतंतू नावाचे ऋषी, त्यांचा एक शिष्य आहे, त्याचं नाव कौस. कौस नावाचा शिष्य ब्राह्मण आहे आणि त्या कौस नावाच्या ब्राह्मण कुमाराने अभ्यास केला आणि त्या गुरुजींकडून सगळ्या विद्या प्राप्त केल्या आणि तो पारंगत झाल्यानंतर त्या ऋषीने सांगितलं, बाळा तुझा अभ्यास पूर्ण झालाय, तू आपल्या घरी जा आणि पुढचं तुझं जीवन तुझ्या मताने वागायचं आहे. त्या ब्राह्मण कुमाराने सांगितलं, गुरुदेव विद्या ही गुरुदक्षिणा दिल्याशिवाय सुफळ होत नाही आणि म्हणून तुम्हाला गुरुदक्षिणा मला द्यायची, मी काय देऊ? त्या गुरुजींनी सांगितलं, बाबा मी काय मिळावं म्हणून तुला विद्यादान केलेलं नाही, विद्येचं कधी मूल्य करता येत नाही आणि म्हणून तू काही देऊ नको, तू जा.
पण तो मुलगा ऐके ना, मग त्याने हट्ट धरला तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल, काय मागता बोला. मग त्या ऋषीने गंमत ह्याने काही देऊच नाही म्हणून त्यांनी सांगितलं की मी तुला 14 विद्या शिकवल्या, म्हणून 14 कोटी सुवर्णाच्या मुद्रा. काय द्यायच्या? सुवर्णाची नाणी, सोन्याची नाणी 14 कोटी, ती पण एकाकडाच आणशी आणायचं, गावभर वर्गणी गोळा करशील असं नाही बरं का. विठाला विठाला. आता मला सांगा 14 कोटी सुवर्ण मुद्रा राजाशिवाय कोण देऊ शकतं का? आणि म्हणून त्या काळामध्ये जो राजा होता या पृथ्वीचा त्याचं नाव रघु राजा. विठ्ठल विठ्ठल. त्या राजाच्या कुळामध्ये राम अवतार झाला. रघुकुळ रीत सदा चली आई, प्राण जाय बरु वचन न जाई. चला आपल्या मुद्द्याकडे. या रघु राजाकडे तो ब्राह्मण गेला, सांगितलं महाराज माझ्या गुरुदेवाला दक्षिणा द्यायची आहे आणि मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजेत, तुम्ही देऊ शकता का? राजाने विचार केला की हा जर परत गेला, विनमुख गेल्या अतिथी ने सुकृताची संपत्ती. दारावरती आलेला अतिथी विनमुख गेला तर आपलं पुण्य घेऊन जातो. विठ्ठल विठ्ठल. राजाने विचार केला आणि सांगितलं बाळा मला द्यायला काय हरकत नाही, पण माझा खजिना रिकामा आहे, कारण नुकताच मी यज्ञ केलेला आहे आणि यज्ञामध्ये सगळं द्रव्य खर्च केलेलं, आता माझ्याकडे संपत्ती नाही. मग त्या ब्राह्मण कुमार सांगितलं ठीक आहे मी परत जातो, दुसरीकडे शोधीन कुठेतरी. राजाने सांगितलं थांब मी 2-3 दिवसात प्रयत्न करतो आणि मग तुला सांगतो. मग राजाने विचार केला आपल्याकडे जर एवढी संपत्ती नाही तर आता कुठून आणायची संपत्ती. मग राजाने विचार असा केला की इंद्रावर स्वारी करायची, स्वर्गावर स्वारी करायची, कारण एवढं द्रव्य इंद्रच देऊ शकतो, देवांचा राजा. इंद्रावरती स्वारी करायची राजाने तयारी केली. ही बातमी इंद्राला कळाली आणि इंद्राने विचार केला की राजा फार बलवान आहे, आपल्याला त्रास देईल आणि त्याला काय सोनंच पाहिजे, तर आपल्याला सोन्याला कुठं तोटा आहे इंद्राला. मग त्याने त्या सुवर्ण मुद्रांचं म्हणजे थोडक्यामध्ये कुबेराला सांगितलं आणि कुबेराच्या माध्यमातून त्या सुवर्ण मुद्रा राजाच्या स्वाधीन त्यांनी केल्या. राजाने त्या ब्राह्मणाच्या मुलाला त्या दान केल्या. त्या ब्राह्मण मुलाने त्या दक्षिणा रूपाने आपल्या गुरुजींना दान केल्या. गुरुजी म्हटले मला ह्याची परीक्षा घ्यायची, मला काय पैशाची गरज आहे. म्हणून त्या गुरुजींनी सगळ्या सोन्यांची नाणी घेतली आणि एका आपट्याच्या झाडाखाली नेऊन ठेवली आणि लोकांना सांगितलं लुटा लुटा संत जन, लुटा लुटा संत जन, लुटा लुटा संत जन, लुटा लुटा संत जन आणि म्हणून त्या आपट्याच्या झाडाखाली सोन्यांची जे काय मुद्रा होत्या त्या सर्व लोकांनी म्हणजे एका अर्थाने लुटल्या आणि म्हणून प्रतिकात्मक सोनं वाटण्यासाठी नाही खरं सोनं तर आपट्याची पानं सोनं म्हणून वाटा, अशी एक कथा आहे. दुसरी कथा अशी आहे की कुबेराने जो पाऊस पाडला सुवर्ण मुद्रांचा तो आपट्याच्या झाडावर पडला, अशी एक कथा आहे. विठ्ठल विठ्ठल. असो अशा दसऱ्याच्या अनेक कथा आहेत. आता त्याच्या पुढे कोजागिरी पौर्णिमा आली. थोडक्यात तिचं पाहू म्हणजे दिवाळीपर्यंत, कारण अभंग या टोकापासून त्या टोकापर्यंत आहे, दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत यायचं आहे. आता वाजले किती वेळ सांगणार, तर इथंच दसरा व्हायचा इथंच दिवाळी व्हायची आपली. विठाला कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी आपल्या दारात येते. वर्षातून एकदा लक्ष्मी प्रत्येकाच्या दारात येते. आता एक आपल्याला एक थोडक्यात म्हणजे सांगायला हरकत नाही, जीवाला देवाची पण गरज आहे आणि जीवाला लक्ष्मीची पण गरज आहे बरं का. तुमचे एरवित्त धन ते मद मृत्तिके समान, हे फक्त तुकाराम महाराजांनी म्हणावं. तुम्हाला कोणाला लय वैराग्य आला असेल आणि लयच काटाला असेल पैशाचा तर तो माझ्याकडे आणून द्या. विठाला बाबा, ज्याचा प्रपंच आहे त्याला पैशाची गरज आहे.
गोस्वामी तुलसीदास सांगतात या जगात सगळ्यात मोठं दुःख गरिबी आहे. नाही दरिद्री सम दुःख जग माही, संत मिलन सम जग सुख नाही. सगळ्यात मोठं दुःख गरिबी. गरिबाच्या ज्ञानाला त्याची बायको पण विचारित नाही. विठाला विठाला. चला आपल्या मुद्द्याकडे. आपल्याला लक्ष्मीची गरज आहे, देवाची पण गरज आहे. पण कसं आहे, देव जेव्हा भेटा येतो त्यावेळेला आपण जागा असलं पाहिजे. आता देवाचे 2 अवतार आहेत ना, एक राम अवतार एक कृष्ण अवतार. देव ज्यावेळेला अयोध्येत आला तेव्हा दुपारी आला तरी आपण झोपले होतो. मी माझ्या मताने सांगत नाही, प्रमाण आहे त्याला. हरी मध्य दिवसाती शीतल घामा, पावन काल लोक विश्रामा. दुपारची वेळ होती, फार उष्णता नाही फार थंडी पण नाही, कारण वसंत ऋतू चैत्राचा महिना. आणि म्हणून एकदम मध्यम स्वरा, म्हणजे थोडक्यात उष्णता थोडं थंडी अशा वातावरणामध्ये मध्य दिवस दुपारची वेळ. आणि दुपारच्या वेळेला माणसं झोपतात की नाही? अहो दुपारची झोप लई खतरनाक असते. आणि वसंत ऋतूमध्ये आंबे वगैरे पिकलेले असतात बरं कोकणात. आणि आंबे जास्ती खाल्ले की झोप येते बरं का. विठाला विठाला. राम अवतारामध्ये भगवंताने अवतार घेतला त्यावेळेला दुपारच्या वेळेला समाज झोपलेला होता. देव आला तेव्हा झोपलेला होता आणि देव गेला तेव्हा पण झोपलेला होता. देव कधी गेले? वनवासाला गेले. बन चले राम रघुराई. आणि ज्या वेळेला वनात रामप्रभू गेले त्यावेळेला अयोध्येतली लहान मुलं, म्हातारी माणसं आणि आजारी माणसं तेवढी अयोध्येला होती, बाकी सगळे रामाबरोबर. त्यांनी ठरवलं असं, जिथं राम तिथं आपण. पण देवाच्या बरोबर निघाले खरे दिंडीला, पण शहरातली माणसं आरामात जगलेलं जीवन आहे, कष्टाची सवय नाही. बरं राम वनासाला गेलं म्हणजे काय आहे? दिंडीला जसं नाश्ता घेऊन जातो काय, आता दिंडीला ना जाताना केवढे केवढे बोजे वापरे. विठाला बुवाने नुसतं आ केलं की तोंडात काहीतरी म्हणतात, महाराज खा. अरे मेला ना बुवा खाऊन खाऊन. विठाला विठाला. राम प्रभू वनात निघाले, दुःखाचा प्रसंग होता म्हणून सकाळपासून जे निघाले सगळी माणसं उपाशी होती. पाणी नाही, अन्न नाही, आणि तहानेल भुकेलेली माणसं दिवसभर कशी तरी चालली, कष्टाचं सवय नाही, श्रीमंतीत जगलेली माणसं. आणि नदीच्या तीरावर शरयू तीरावरती पहिला मुक्काम केला. आणि मुक्काम केला जरासा तो हवेचा गारवा जसा तयार झाला तसे जे झोपले ते दुसऱ्या दिवशी 11 वाजता उठले आणि देवाला शोधतायत. तुमच्या बापाने ठेवलाय तो काकडा करून कधीच गेला. विठाला. आणि म्हणून कसं देवाच्या भेटीसाठी आपण जागा असलं पाहिजे. आणि लक्ष्मीसाठी सुद्धा, लक्ष्मी दारावर असली तर आपण जागा असलं पाहिजे. ते एकदा गेली का वर्षभर आपल्याला पुन्हा भेटत नाही. आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ को जागृती, कोण जागा आहे. आता जागा रे भाई, असो. आणि म्हणून जो जागा आहे त्याला लक्ष्मी माता सहाय्य करते, प्रसन्न होते. अर्थात कोजागिरीला शरदाचं चांदणं पूर्ण कलेने पूर्ण असतं, अमृत असतं, ते दुधात मिळतं. कथा सगळ्या ठाऊक आहे. आता त्याच्यानंतर आली दिवाळी पुढे. पण आपण काय पाहतोय की या प्रत्येक सणांच्या, आता दिवाळीच्या बऱ्याच कथा आहेत. वसुबारस सुरुवात आहे आता या महिन्यामध्ये. 20 ते 27 आमच्या घाटकोपरला सप्ताह आहे. जमलं तर या सगळ्यांनी बरं का. आणि दशमीला काल आहे नाही का आपला. आणि नंतर एकादशी, द्वादशी, वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. भगवंताने गोकुळामध्ये गायींची पूजा केली आणि म्हणून गायीचा सन्मान गोवत्स द्वादशी. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी बवाळी, गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या. मोठं गाणं होतं. आणि त्याच्यानंतर धनत्रयोदशी, धन्वंतरीचा अवतार प्रगट म्हणजे जन्म.
आणि त्याच्यानंतर नरक चतुर्दशी, ज्याला आपण म्हणजे नरकासूर म्हणतो किंवा भौमासूर म्हणतो, त्यांनी 16,100 स्त्रिया बंदीत ठेवल्या होत्या. देवाने त्याला मारलं आणि त्या 16,100 जणींची सुटका केली. त्या आपल्या घरी गेल्या तर घरच्या लोकांनी त्यांना विरोध घेतलेला आहे. जी त्या काळातली पद्धत होती. एखाद्या स्त्रीला जर परपुरुषाने समजा अपहरण केलं तर ती भ्रष्ट झाली असं समजून तिला सहवास स्वीकारत नव्हता. मग आई वडिलांनी सुद्धा जवळ घेतलेलं आहे. त्या देवाकडे परत गेल्या, प्रार्थना केली देवाला, आम्ही सांगितलं आमची व्यवस्था काय. मग देवाने त्यांचं पालन पोषण केलं. या अर्थाने तो त्यांचा पती. आणि देवाच्या राण्या 8च होत्या, ह्या 16,100 आणि त्या 8. विठ्ठल विठ्ठल. नरक चतुर्दशी, त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचा जन्म आहे. लक्ष्मी पूजन, त्या मंथनातून लक्ष्मी को शुभ पारिजात सुरा. विठाला विठाला. अरे हो, लक्ष्मी पूजन आणि त्याच्यानंतर बळी प्रतिपदा. बळी प्रतिपदेला बळीराजाच्या दारामध्ये देव द्वारपाल होता नाही का, मोठी कथा आहे. आणि मग त्या देवाला आता सोडवायचं कसं, लक्ष्मी मातेने बळीराजाच्या बहिणीचं रूप घेतलं. दादा मी तुझी बहीण आहे. ठीक आहे, काय म्हणणं आहे तुझं? काय नाही, मला भाऊबीज करतो का? करतो, तुला काय हवं? तर काय ना, हा तुझा नोकर आहे ना, एवढा नोकर दे, हा चांगलं काम करतोय बरं का. इठाला इठाला. लक्ष्मी मातेने त्याला सोडून आणला म्हणून देव, नाही तर आतापर्यंत त्याला लय पगार वाढला असता. इठाला इठाला. आणि म्हणून बळी प्रतिपदा आणि त्याच्यानंतर भाऊबीज. भाऊबीज ही लक्ष्मी मातेने एक ह्याला केली बळीराजाला, तो एक भाग आहे. आणि यमाची मुलगी बहीण यमी, सूर्याची कन्या, सूर्याचा पुत्र यम आणि यमाची बहीण यमी, त्या यमीने ओवाळणी केली. आणि म्हणून भाऊबीजेची कथा आहे. मला सांगायचा मुद्दा, दिवाळीच्या ह्या कथा आपण पाहतोय, पण आता थोडंसं आध्यात्मिक वर्णन असं आहे की मगाशी प्रमाण गेलं, 9 प्रकारची भक्ती केली का भक्तीच्या बळाने आपण आपल्या मनावरती आणि इंद्रियावरती ताबा मिळवायचा आहे. संनियम्येंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धिया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहि ते रता. ज्यांनी मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवली तोच माझ्यापर्यंत येऊ शकतो. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण. आता प्रमाण बरीच आहेत. काम क्रोध बंदी खाली, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि म्हणून ज्याने मनाने आणि इंद्रियावरती विजय मिळवला, विजयादशमी म्हणजे या 10 इंद्रियाच्या रथावरती ज्याने विजय प्राप्त केला, त्याच्या जीवनामध्ये दसऱ्याचा आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जरी समजा आपण विजयी झालो तरी सुद्धा आपण विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल. आमोप जोडिल्या पुण्याची राशी, संतांचा संग तोची स्वर्गवास म्हटलेले आहे. संतांच्या सहवासात राहणं हे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या पुण्यातून जे सुख मिळतं त्याला वर्णन करताय. पार त्या सुखासी नाही आता, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. राम नामाचं पीक वाचेला आलेलं आहे. मगाशी आपण धोडतं धावतं पाहिलं. कसं आहे, एकदा मुखातून देवाचं किंवा संतांचं नाव येण्यासाठी पुण्य असावं लागतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावं किंवा जन्मोजन्मी असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाची. पुण्य नसेल तर मुखातून नामस्मरण होणार नाही. आणि म्हणून थोडक्यामध्ये
साधूच्या कृपेने देवाचं नाव मुखातून सतत येणं हे भाग्याचं लक्षण आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्वरी वाचे. जो रात्रंदिवस सतत देवाचं चिंतन ज्याच्या मुखातून चाललेलं आहे त्याला धन्य म्हटलंय. आणि आपली ज्या दिवशी अवस्था होईल, आता एक बघा 2-3 प्रमाणे पहा. आता आपण दसरा दिवाळीच्या तिथी आपण वर्ष कॅलेंडरनुसार ठरवल्या, पण संतांची प्रमाणं कसे बघा. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, धन्य घरी भई सतसंगा, धन्य काळ संत भेटी पायी मिठी. बरीच प्रमाणं आहेत की जीवनामध्ये ज्या क्षणाला संत भेटतील तो क्षण धन्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेकांच्या जीवनामध्ये संतांची भेट आहे, त्यांच्या जीवनाचा उद्धार आहे. आळे नावाचं क्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये. जुन्नर तालुक्यामध्ये आता ही मंडळी आंबेगावची आहेत, काही मंडळी जुन्नरची असतील नाही का. तर जुन्नर तालुक्यामध्ये आलेफाटाच्या पुढे 1 किलोमीटर आळे नावाचं क्षेत्र आहे. तिथे एका प्राण्याची समाधी आहे. माऊलीच्या कृपेने माऊलीचा जो वेद बोललेला रेडा होता त्या रेड्याने त्या ठिकाणी देव ठेवला आणि त्या रेड्याची म्हणजे प्राण्याची समाधी आहे. पण आज सगळा समाज त्या ठिकाणी माऊलीचं दर्शन समजून जात असतो. प्राणी संत झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागे. आणि साधूच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आपल्या मुखातून सतत देवाचं नामस्मरण घडावं. असं जर घडलं तर धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हेवाचा रामनामे. आणि अशी अवस्था संतांच्या कृपेने झाली. त्या उपकारातून उताराई होण्यासाठी काय देऊ, तर आपला जीव त्यांच्या चरणावरती अर्पण करतो. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे काय तुका म्हणे काय तुका म्हणे काय होत नाही, 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 तुका म्हणे काय होत नाही. जीव ठेवू पायी संतांनी बोला, जीव ठेवू पायी संतांनी, जीव ठेवू पायी संतांनी, जीव ठेवू पायी संतांनी. अमुक जोडीला पुण्याची राशी, अमुक जोडीला पुण्याची अमुक जोडीला सुखाची आराधी, अमुक जोडीला पुण्याची आराधी. तुका बरे काय होत राये, जीव ठेवू पायी संतांची. आपल्या देहाचा विचार केला तर देहाला इंद्रिय आहेत, हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, नाक कान वगैरे ही इंद्रिय आहेत. अर्थात प्रत्येक इंद्रियाची किंमत श्रेष्ठ आहे. माझा एक अनुभव सांगतो की मी तसं पाहिलं तर मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेने परमार्थातली जास्ती सेवा घडली ती पायीवारीची. पण आता ज्याने पुण्य दिलं तेच पाय दमले. बाकी मी चांगला आहे. मला डायबिटीस नाही, कोलेस्ट्रॉल नाही, BP नाही. मी बाद झालो गुडघ्यात, टायर पंक्चर झाले दोन्ही. आणि त्याच्यामुळे आता चालता येत नाही जास्ती. आता दिंडीमध्ये थोडंफार चालतो पण पूर्ण चाललं होतं. मला सांगायचा मुद्दा केवळ गुडघ्यामध्ये त्रास आहे तर मला त्याची किंमत आता कळायला लागली. मग शरीराची किंमत किती असेल. बाकीची इंद्रिय चांगली आहेत. आणि म्हणून शरीराला मूल्य आहे. पण शरीराला मूल्य कधी आहे, याच्यात चैतन्य म्हणजे जीव असेल तर. शरीर सुंदर आणि तरले, वरी लेले आहे लेणे, परी एकलेली प्राणे तजी जे जेवी. माऊली म्हणतात एक मुलगी किंवा एखादा मुलगा तो सुंदर आहे, तरुण आहे आणि त्याला भरपूर दागिने घातलेले आहेत, पण त्याचं लग्न होत नाही. आता मला सांगा, माफ करा, विठाला विठाला अहो, आंध्या माणसाची लग्न होतात, पांगळ्याची होतात, आजारी माणसाची होतात, येड्याची पण लग्न होतात. विठाला थोडी लबाडी केली की तर लग्न कोणाचंही जमतं. आमच्या कोकणातली गंमत सांगू का.
कोकणातली एक मुलगी होती, ती एका डोळ्यानं होती आंधळी. बरं, कोकणी माणूस असा कधी कधी नीट बोलणार नाही. चांगलं नाव ठेवलं नारायण तर नारायण म्हणणार नाही, नार्या. 4 अक्षरं कधीच नाही, 2 अक्षरं घालणार असतो. आता ही एका डोळ्याला आंधळी म्हणल्यानंतर तिला एक डोळी नाव, एक डोळी. तिचं नव्हतं लग्न जमत. मग कोणतरी मध्यस्थ झाला, माझ्यासारखा बुवा लोकांनी कधी कधी व्यवहार करतात बरं का. लबाडी केली आणि लग्न जमवलं. दुसरी दाखवली आणि हिला उभी केली. आता ते लग्न लागलं, वरात निघाली, ती मुलगी लागली रडायला. रडतात मुली. ती रडायला लागली, तिचे खूप समजूत घातली, पण ती काय ऐके ना. मग तिच्या करवल्या होत्या, करवल्या म्हणतात ना, काही ठिकाणी कलवऱ्या म्हणतात, काही ठिकाणी करवल्या म्हणतात. मग त्या तिची समजूत घालता घालता ऐकणं, मग त्यांनी गाणं तयार केलं आणि त्या म्हणायला लागला, साधलंस ग एक डोळे, साधलंस ग एक डोळे, तुझे चांगले झाले. म्हणजे त्या तिला सांगते, तुझं लग्न जमत नव्हतं पण बळेत जमवलं, आता साधलंय ना, आता जा ना गपचीप, रडते कशाला, असं त्यानं सांगायचं होतं. पण अर्धा तास झालं तरी गाणं तेच, साधलंस ग एक डोळे. त्या नवऱ्याकडच्या विचार करतायत की अर्धा तास एकच गाणं कसं काय. मगाचपासून साधलंस ग साधलंस, काहीतरी डाळमध्ये काल आहे बरं का. मग त्याने अभ्यास केला आणि त्याने एक गाणं तयार केलं. तर त्यांनी जरा सूर वरचा लावला. या म्हणला साधलंस ग एक डोळे, त्यांनी वरचा सूर धरला. साधोनी काय केले आमच्याकडचे दोन्ही पणगे. त्या सांगतायत तुमची नवरी एका डोळ्याला आणली तर आमचा नवरा दोन्ही डोळ्याला आंधळा. माझा दृष्टांत संपला. लबाडी केली तर समजा लग्न लावू शकतो, पण माऊली म्हणतात तो जिवंत असला पाहिजे. जिवंत नसेल तर मग किती जरी सुंदर असला तरी लग्न जमणार नाही. म्हणजे या शरीरात किंमत आहे, जीवाला जीव हा श्रेष्ठ आहे. जीव ठेवू पायी संतांची ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. करविली तैसे केली कटकट वाकुडी का नीट देव झाले तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे. हे तुम ते विनोद असे झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करण्यापूर्वी आज रविवारचा दिवस असल्यामुळे आमच्या विक्रोळी पार्क साईडला आमच्या आदरणीय शिवाजीदादा शेवाळे आणि त्यांच्याबरोबर असणारा जो काही महाराजांचा भक्तगण आहे, यांनी हे अतिशय सुरेख असं नियोजन केलं की आज 2 मोठ्या बस आणि एक छोटी बस आणि पुन्हा एक आमचे पाहुणे, दिघे पाहुणे, त्यांनी एक गाडी, म्हणजे 4-5 गाड्या आज तिकडून आलेल्या आहेत. आणि या पश्चिम भागामध्ये तसं पाहिलं तर आता मोठं वाईट वाटतं की आज आमचे भास्कर महाराजांचे भक्त होते. दाजीपूरला महाराजांचं तपस्थळ आहे आणि या दाजीपूरला आमचे हे दुर्गुळे महाराज, आम्ही 8-8 दिवस तिथं असतो, राहत असतो. अतिशय सुंदर वातावरण आहे. भास्कर बाबा इथं आज जर समजा असते तर या ठिकाणी कधीतरी चुकवलं नाही. आणि म्हणून आज इकडं पश्चिमेला जी आमची काही संघटना होती ती विस्कळीत झाली. कारण भास्कर महाराज गेले, आमचे पवार गेले, आमचे मोरे गेले, भार्गव मोरे, आणि एक अजून एक काय 4 जण नाही का, 4-5 मंडळी गेली. आणि त्याच्यामुळे तरीसुद्धा फोनवरती संपर्क, ताईला फोन केला, 2-3 मंडळी इकडून आलीत. मामांशी माझा कॉन्टॅक्टच नाही झाला बरं का. मी काल म्हणजे गावावरून आलो आणि मी पुन्हा काल दिवसभर काल कार्यक्रम पण होता. आता ते 2-3ला आठवण आली पण फोन लावायचं राहून गेलं. पण एक चांगली गोष्ट आहे की न बोलावता मामा इथं आल्या, आयता आला घर पुसोरी असं. आणि मग या ठिकाणी आमच्या पार्क साईडमध्ये अखिल पार्क साईट वारकरी संप्रदाय मंडळाचे सर्व माझी महाराज मंडळी आहेत, गायन करणारी, वादन करणारी मंडळी आहेत, सतत साथीला असतात. आता एक प्रार्थना आहे की 20 तारखेपासून आमच्या विभागातला सप्ताह चालू आहे. 20 ते 27ला काला आहे. एखाद्या दिवशी हजेरी लावा सगळ्यांनी. पत्रकाता आणलेलं नाही पण एखाद्या दिवशी सगळ्यांनी हजेरी लावा. सेवा आटोपलेली आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा मागू. या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय निषाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुंदर भव्य असा सोहळा होत असतो. टी व्हीवरती अख्ख्या जगाला पाहायला मिळतो. लक्ष दीप सोहळा, अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय नैसर्गिक असं वातावरण सुंदर आहे. अगदी इथं म्हणजे धार्मिक भावनेने पण यायला हरकत नाही
आणि पिकनिकला पण यायला हरकत नाही बरं का. ज्याला पिकनिक करायचे त्यांनी पोरं बाळा घरी यायची. चांगला पॉईंट आहे. चला आपल्या मुद्द्याकडे. सेवा आटोपलेली आता. बहिरावी वगैरे नको, उशीर झाला. अरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय